त्याला याच्यामध्ये जास्त मेहनत करायची गरज नाही. आपण हा व्यवसाय करत करत आपण दुसरे आपले काम, घरगुती काम झालं, शेतीतलं काम झालं, हे सगळे व्यवसाय जर महिला असतील कोणी ज्यांना वाटतं की आपण काही करायला पाहिजे आपल्या याच्यामध्ये, तर तुम्ही आपले घरचे काम, शेतीतले काम बघत बघत हा एकदम परवडेबल व्यवसाय तयार केले जातात. आणि पिल्ले तयार केल्याच्या नंतर त्या पिल्लांना ऊब लागते, पिल्लेची मर होऊ नये म्हणून इकडे व्यवस्थापन केलंय. ब्रूडिंगचा कशा पद्धतीने त्यांनी सेटअप केलेला आहे तुम्ही इथं पाहू खुडूक शकता. कोंबड्या आपले जिथून आपण काय करतो, पिल्ल काढतो कोंबडी खाली, हे बघा आपल्या खुडूक कोंबड्या बसलेल्या आहेत. शेडच्या वर काय केले, पोते नसतात का आपले बारदाण्यामधले, ते पोते टाकले आणि त्याच्यावर काय केलं आपण फॉगर सोडलेले. ते काय करतात, ओले होतात. फॉगर चालू केला 15-20 मिनिटांमध्ये पूर्ण पोते काय होतात, आपल्या घरी फिल्टर लावलेलं असतं तशाच पद्धतीने यांनी कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी असं फिल्टर लावलेलं मित्रांनो. त्यांच्या फार्मवरती कशा पद्धतीने खुडूक कोंबड्या त्यांनी बसवलेल्या आहेत. तिथं जर बघितलं तर कशा पद्धतीने त्यांनी अंडे वगैरे ठेवलेले हे पहा मित्रांनो. लाईव्ह पाहतोय आपण कशा पद्धतीने त्यांनी इथं पिल्ल वगैरे तयार केलेली. नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पशुपालक मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती बरेचसे गावरान कोंबडी पालन विषयी व्हिडिओ पाहिलेले आहेत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम भारी आहे. ज्यांना नवीन कोंबडी पालन करायचे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ तर खूपच फायद्याचा आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. माझ्या पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तुम्हाला किती प्रमाणामध्ये पिल्ले दिसतात, हे पूर्ण पिल्ले आहेत गावरान जातीचे मित्रांनो. आणि या पिल्ल्याविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत. मी सध्या आहे धामणगाव मध्ये आणि हे जे गावरान कोंबडी पालन आहे इथं जास्त करून पिल्ले तयार केले जातात घरगुती पद्धतीने. जसे की आपण पहिलं पाहायचो कोंबडी खाली अंडे ठेवून पिल्ले तयार केले जाते, तशाच पद्धतीने इथं या फार्मवरती हे पिल्ले तयार होतात. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, आपण बरेचसे ज्यावेळेस व्हिडिओ पाहतो गावरान कोंबडी पालनचे त्यावेळेस फार्मवरती गेल्यानंतर असे बाहेर फिरताना कधीच आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहिलं नसेल. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढ्या प्रमाणामध्ये हे गावरान जातीचे पिल्ले जर तुम्ही बघितलं तर असे पिल्ले पाहायला भेटत आहेत. तर याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो पाहूया आपल्या चॅनलवरती. प्रथमतः आपला परिचय आणि आपला ऍड्रेस सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मल्हार पोल्ट्री फार्म मध्ये. मी साक्षी राजू सपकर. आमचं प्युअर एकदम नैसर्गिक गावरान पद्धतीचं कुक्कुटपालन आहे. प्रॉपर धामणगाव, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथे. बर, तर आता तुमचं जे फार्म पाहतोय आपण इथं बऱ्याचशा गावरान कोंबड्या आहेत आणि पाठीमागं जर पाहिलं तर मुक्त संचारामध्ये तुमचे पिल्ले फिरताना दिसत आहेत. ही संकल्पना कशी सुचली बरं तुम्ही की कोंबड्याचे पिल्ले तयार करावं, आपण गावरान कोंबडी पालन करावं? आता हे कसं आहे माहितीये का, जास्त मार्केटमध्ये काय चाललंय, आता भरपूर प्रकारच्या जाती चालतात. पण आम्ही एक सुचवलं की आपल्याला काय एकदम नॅचरल गावरान पद्धतीने करायचंय आपल्याला काहीतरी. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, अगोदर थोड्या कोंबड्यापासून काय केलं ते सुरुवात केली. पण म्हणलं आता मग हे अंड्याचं काय करू आपण. आपली गावरान कोंबडी जवळपास बऱ्याच 100 कोंबड्या, मग 15-20 कोंबड्या डेलीच काय असतात, खुडूक बसलेल्या असतात. मग या खुडूक बसलेल्या कोंबड्याचा आपण काय विचार केला की नैसर्गिक पद्धतीने आपण जसं जुन्या काळामध्ये कसं लोक घरी बसायचे असं म्हणजे झापाखाली याच्या खाली कोंबड्या आणि पिल्ल काढायचे, त्या प्रकारे आम्ही नियोजन केलं. आणि आमच्याकडे जागा पण भरपूर होती, त्याप्रमाणे आम्ही काय केलं, डब्याचे वगैरे अरेंजमेंट केलं. आणि उरलेल्या कोंबड्या आम्ही काय करायचो, ज्या खुडूक बसलेल्या असतात अंडे जमा करायचो आणि पिल्ल काय आपण काय करतो, मार्केटमध्ये भरपूर साऱ्या आपण जाती बघतो कोंबड्याच्या. पण हे कसं आहे, गावरान कोंबडी पालन हे कसं एकदम प्रॉफिटेबल धंदा आहे. म्हणजे याच्यामध्ये कसं तुम्हाला कोंबड्याला खाद्य खर्च कमी लागणार, सगळ्याच गोष्टी काय असतात कमी कमी. म्हणजे कसं यांना खायला जास्त खर्च नाही लागत. आणि यांचं कसं आहे, जास्त मुक्त संचार असतो. हे काय बाहेरचं काही पण खातात, किडे वगैरे बाहेर पडलेलं तुमचं काही पण घरातले धान्य वगैरे असतात ना, शेतात उगलेला चारा वगैरे काही पण खातात. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की कमी खर्चामध्ये आणि कमी बजेटमध्ये हा धंदा आपल्याला प्रॉफिटेबल होऊ शकतो. आता तुम्हाला शेतीचं काम करत असताना हे व्यवसाय सुचला, पण या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काय करता, जॉब वगैरे? याच्या व्यतिरिक्त आता मला घरकाम असतं, शेतीतलं काम असतं आणि मी अंगणवाडीवर पण जॉबला आहे. हे सगळं अरेंजमेंट करून आम्ही दोघं नवरा बायको इथं पण बघत असतो. म्हणजे अंगणवाडीला शिक्षिका पण आहेत आणि ते काम करत हे करतात? ते करत करत हे करते मी काम. म्हणजे कसं आम्ही दोघं जण असतो, त्याच्यामुळे मग यांचं जास्त काम नसतं याच्यामध्ये. कसं आता तुम्ही एवढं मोठं गावरान कोंबडी पालन केलंय, एवढे मोठे पिल्ले आहेत. आता जर बघितलं उन्हाळ्याचे दिवस आहेत, एवढी गरमी आहे, माणसाला बाहेर निघता येत नाही आणि आता पिल्ले एवढे बाहेर फिरतात आणि एवढे पिल्ले तुम्ही जगवले कशी नेमके?
ते कसं माहितीये का, जिथं आम्ही पिल्ल ठेवतो हा. ना, या गरमीच्या याच्यासाठीच आम्ही एक म्हणजे पर्याय निवडला की याच्यावर शेडच्या वर काय केले, पोते नसतात का आपले बारदाण्यामधले, ते पोते टाकले आणि त्याच्यावर काय केलं आपण फॉगर सोडलेले. ते काय करतात, ओले होतात. फॉगर चालू केला 15-20 मिनिटांमध्ये पूर्ण पोते काय होतात, ओले होतात. त्याच्यामुळं 2-3 तासाचा काय होते प्रॉब्लेम पूर्णपणे काय होते, दूर होते. आणि त्याच्यामुळे त्यांना गार लागायला लागतं ना खाली पिल्लांना, मग त्याच्यामुळे त्यांचं ते प्रॉब्लेम दूर होते गरमीचा. आणि असं 4-5 वाजता असं आम्ही बाहेर काढतो, त्याच्यामुळे ते मोकळ्या वातावरणामध्ये पुन्हा फ्रेश फील करतात ना पिल्लं. आणि विशेष म्हणजे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पाहिलं तर हे जे गावरान पिल्ले आहेत, गावरान पिल्ले असे बाहेर तुम्हाला फिरताना दिसतात. आणि जे इतर जातीची जी पिल्लं असतात ना, तर असे एका जागेवर असं बसतात एकामेकाच्या अंगावरती. इकडे जर बघितलं तुम्ही तर काही बी खाताने उकरून दिसतं, असं उकरून खातात गावरान पिल्ले. तर ताई काय सांगतात बरं, आता तुमच्याकडे हे गावरान जे पिल्ले आहेत कसं विक्री व्यवस्थापन आहे तुमच्याकडे? आम्ही काय करतो म्हणजे जे घ्यायचं असतात ना त्यांना, त्यांच्या मागणीनुसार आम्ही पिल्लं देतो. म्हणजे 1 दिवसाचं पाहिजे असेल कुणाला, 15 दिवसाचं पाहिजे असेल, या ज्या कुणाला माहितीच नाही याच्यामधलं, तर आम्ही शक्यतो काय करतो, महिन्याची पिल्लं घ्या म्हणून सांगत असतो त्यांना. कारण एका महिन्याच्या पिल्लामध्ये काय करतो आपण, पूर्ण त्यांना लसीकरण असते, गंभोरा, लासोटा, 3-4 प्रकारचे आपण त्यांना लसी देतो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाऊन काय होतंय, पिल्लांना मर होत नाही, पिल्लांना काही प्रॉब्लेम येत नाही आणि त्यांना जास्त म्हणजे लॉस मध्ये जायची गरज पडत नाही असे. बर. आणि आता समजा कसं असं हे करणारे लोक नवीनच असतात. नवीन ज्या लोकांनी पिल्ले घेतली, मग त्या लोकांना घरी नेल्याच्या नंतर पिल्लाचं संगोपन कसं करायचं ही माहिती नसते. मग त्यांच्यासाठी काय पर्याय आपल्याकडे? त्यांच्यासाठी कसं असतंय, तुम्ही प्रॉपर आमच्या शेडला एकदा व्हिजिट करू शकता. नाहीतर नेल्याच्या नंतर तुम्ही पूर्णपणे कॉन्टॅक्ट मध्ये राहा, तुम्हाला माहिती देतो. नाहीतर रविवारी आपण काय करतो, कोणतेही चार्ज न घेता दिवसभर जर तुम्ही फार्मवर आलात तर पूर्ण माहिती देतो आम्ही. वेळोवेळी कुणी जर कॉल केला तर आम्ही वेळोवेळी त्यांचा पूर्ण समस्या काय करतो, दूर करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करतो. बर. आता हे जे पिल्ले आहेत तर हे पिल्ले सगळे मिक्स दिसतात मला, लहान दिसत, काही मोठे. किती दिवसाचे पिल्ले आहेत? आता याच्यामध्ये काही 1 महिन्याची पिल्लं आहेत, काही 15 दिवसाची आहेत, काही 1.5 महिन्याचे पण झालेत पिल्लं. असे 1.5 महिने, 15 दिवस किंवा 1 महिने सगळे तुम्ही मिश्र पद्धतीमध्ये सध्या सोडलेले. बरं. आता ही पिल्लाची संख्या किती सध्या? जवळपास 2-2.5 हजार पिल्लं आहेत ना. 2 ते 2.5 हजार. बर. आता हे सगळे विक्री आहेत का सध्या? विक्रीलाच येते पिल्लं आपलं. बर. पूर्ण शेतकरी मित्रांनो, कुणाला समजा गावरान कोंबडी पालनामध्ये काम करायची इच्छा आहे आणि तुम्हाला पिल्ले कुठे भेटत नाहीत, तर स्क्रीनवरती नंबर आहे या पोल्ट्री फार्मचा, या सरांशी ताईंशी कॉन्टॅक्ट करा आणि हे जे गावरान जातीचे पिल्ले आहेत तुमच्या फार्मवरती तुम्ही घेऊन जाऊ शकता. ज्यांना नवीन करायचंय सुरुवात, काही माहिती नाही तर माहिती पण दिली जाते. सविस्तर माहिती घ्यायची, फार्मला व्हिजिट करायची आणि माहिती घेतल्याच्या नंतर हे कोंबडी पालन या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरायचंय. तर ते अजून काय सांगतात बरं, हे जे गावरान कोंबडी पालन आहे, बरेचसे लोक गावरान कोंबडी पालन करायचं म्हणलं एक विचार असतो, गावरान कोंबडी पालन करत असताना आपण पिल्ल्यामध्ये काम करावं का अंडी विक्री मध्ये करावं का मांस विक्रीमध्ये, तर काय सजेस्ट करतात त्यांना? आता आपला तर प्रॉपर व्यवसाय काय आपला, आपण पिल्ल विक्री करतो. आणि मेन म्हणजे कसं आहे, हा धंदा परवडेबल कशामुळे वाटतो आपल्याला, कमी जागेमध्ये, कमी भांडवल गुंतवणूक मध्ये आणि कमी खाद्य खर्चामध्ये आपण काय करू शकतो, जास्तीत जास्त मुनाफा काय करू शकतो, नफा याच्यामध्ये कमवू शकतो. म्हणून आम्ही तर सरळ पिल्लावर काम करतो. आता अंड्यावर नाही काम करत आम्ही, आमचे अंडेच काय करतो डायरेक्ट विकल्यापेक्षा आम्ही आमच्या घरी खुड कोंबड्या, घरचेच अंडे घरीच बसवायचे पिल्ले, घरीच त्या कोंबड्या खाली ठेवून पिल्ले तयार करायचे आणि त्याचा व्यवसाय. बर. आता जर बघितलं आपण की गावरान, तुम्ही सांगितलं सुरुवातीला की गावरान कोंबड्यांना खाद्य कमी लागतं, तर तुम्ही खाद्यामध्ये या पिल्लांना काय देता? आता आम्ही जे नवीन 1 दिवसाचे 2 दिवसाची पिल्लं असतात ना, त्यांना आम्ही एकदम असं कंपनीचं खाद्य देतो बरं का. आणि मग 15 दिवसाचे 8 दिवस झाल्यानंतर आमचे घरगुती तांदूळ वगैरे असतात, बाजरी असतात, या बाजारात भेटणारे वेस्टेज असते ना, पालक वगैरे, ते पूर्ण आम्ही आणून टाकत असतो. हे महत्वाचं आहे, कारण खाद्य व्यवस्थापन जर असं व्यवस्थित तर पिल्लं चांगलं राहतात. बर. आता या पिल्लांची ज्यावेळेस एखाद्या नवीन फार्मवर गेल्याच्या नंतर कशी काळजी घेतली पाहिजे बरं, म्हणजे ते जगते? आता गेलेल्या फार्मर ज्यांना माहिती नसती ते काय करतात, आम्हाला वेळोवेळी फोन करून विचारतात. पण शक्यतो कसं असतं, याच्यामध्ये तुम्हाला एकदा खाद्य टाकायचं, वेळोवेळी पाणी चेंज करायचं, पिल्लांचं खाद्य संपल्यानंतर त्यांना खाद्य टाकायचं. त्या थोड्या समज थोड्याच गोष्टी असतात ज्या लक्षात ठेवावं लागतं. लसीकरण ऑलरेडी तुम्ही केलेलं दिलेलं असतं त्यांना. बरं. आता अजून एक महत्वाचा विषय, तुमच्या विषयाकडे आपण येऊया. तुम्ही एवढं मोठं गावरान कोंबडी पालन केलं आणि तुम्ही यामध्ये काम करतात, बरं इथलं व्यवस्थापन कसं असतं बरं, सकाळपासून संध्याकाळपासून कसं कामकाज चालतं? आता आम्ही सकाळी उठल्यानंतर काय करतो, एकदा खाद्य टाकत असतो पिल्लांना आणि पाणी टाकतो. परत 4-5 वाजता एकदा खाद्य पाणी टाकायचं. त्याला याच्यामध्ये जास्त मेहनत करायची गरज नाही. आपण हा व्यवसाय करत आपण दुसरे आपले काम, घरगुती काम झालं, शेतीतलं काम झालं, हे सगळे व्यवसाय
जर महिला असतील कोणी ज्यांना वाटतं की आपण काही करायला पाहिजे आपल्या याच्यामध्ये, तर तुम्ही आपले घरचे कामं, शेतीतले कामं बघत हा एकदम परवडेबल व्यवसाय करू शकता आणि आपल्या याच्यामध्ये भरपूर थोडीफार गुंतवणूक करून जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. म्हणजे एक साधारण महिला जी की शेतीमध्ये कामकाज करत असताना लोकांच्या बांधावर काम करण्यापेक्षा असा व्यवसाय करू शकते. जे तुम्ही सांगितलं की सर्वसामान्य महिला पण हे कामकाज करू शकते, की लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरी करण्यापेक्षा असे व्यवसाय केलेले फायद्याचे, बरोबर आहे का नाही? बर, आता समजा एखाद्या महिलांना हा व्यवसाय करायचा आहे, गावरान कोंबडी पालन आपल्या शेतामध्ये किंवा घरगुती छोट्या कोंबड्या म्हणजे कमी कोंबड्यामध्ये हे करायचंय, मग त्यांच्यासाठी तुम्ही आता पिल्ले तर विक्री करताय, पण त्यांना जर बुकिंग करायची असेल तर कशी बुकिंग केली पाहिजे आपल्याकडे? तर बुकिंग करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा, नाहीतर तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही आमच्या मल्हार पोल्ट्री फार्मला डायरेक्ट येऊन व्हिजिट करू शकता. इथं आल्यानंतर आम्ही तुम्हाला प्रॉपर माहिती देऊ, कसं करायचं कसं नाही करायचं. नाहीतर बुकिंग करून तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करून पुन्हा सगळी माहिती विचारू शकता. आपण तरी पण पूर्ण माहिती देऊ या व्यवसायामध्ये पुढे जाण्यासाठी, आणि कमी जागेमध्ये हा व्यवसाय करून, कमी गुंतवणुकीमध्ये करून महिला पण एकदम स्वतंत्रपणे हा व्यवसाय करू शकतात, बाकी सगळे कामं करून एकदम नैसर्गिक पद्धतीने आणि जास्तीत जास्त फायदा पण मिळवू शकतो याच्यामध्ये. म्हणजे तुमच्याकडे बघून तर लक्षात येत आहे की तुम्ही एवढे मोठे पिल्ले तयार केलेत, एवढं मोठं फार्म आहे तुमचा, 1/2 एकर मध्ये संपूर्ण जाळी वगैरे, म्हणजे चांगला सेटअप आहे तुमचा इथं. त्या हिशोबाने एक महिला हे काम करू. ज्या शेतकऱ्यांना समजा यांच्या फार्मवरचे जे पिल्ले आहेत खरेदी करायचे जर असतील तर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरती मल्हार पोल्ट्री फार्मचा नंबर दिलेला आहे, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि जे 15 दिवसाचं पिल्लू असन, महिन्याचं पिल्लू असन, तुम्ही खरेदी करू शकता. आणि समजा भविष्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या तर ताईंनी सांगितल्याप्रमाणे इथं तुम्ही फार्मवरती या, फार्मवरती व्हिजिट केल्याच्या नंतर कशा पद्धतीने त्यांनी पिल्लाचं संगोपन केलंय, कशा पद्धतीने त्यांना लस दिली जाते, खाद्य व्यवस्थापन कसं आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिली जाईल. अशा पद्धतीने ह्यांचं हे गावरान कोंबडी पालनचं आपण फार्म पाहतोय, संपूर्ण फार्म पाठीमाग आहे ते पण आपण पाहणार आहोत. आणि ह्या शेड मध्ये जर पाहिलं त्यांचं ब्रुडिंगचं व्यवस्थापन आहे, कशा पद्धतीने आहे, काय आहे, आपण ती पाहूया. आपण नवीन निघाले पहिले इकडे टाकतो, तर आपण बघूया कशा प्रकारे केले ते. म्हणजे तुमचं जे पिल्ल तयार होतात ते इकडे आतमध्ये? इकडे आणतो आम्ही. बरं, शेतकरी मित्रांनो, इकडे जर पाहिलं पिल्ले कसे तयार केले जातात, आणि पिल्ले तयार केल्याच्या नंतर त्या पिल्ल्यांना ऊब लागते, पिल्लेची मर होऊ नये म्हणून इकडे व्यवस्थापन केलंय. ब्रूडिंगचा कशा पद्धतीने त्यांनी सेटअप केलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता. ताई काय सांगता, कशा पद्धतीने इथं तुम्ही सेटअप केलेला आहे? आपण जे आपल्या खुडूक कोंबड्या असतात, तिकडे खुडूक कोंबड्याचं आपलं सेक्शन आहे. कोंबड्या खालची पिल्लं आपण काय करतो, इथे स्वतंत्र त्यांना जाळ्या तयार केलेल्या आहेत का, आणि त्यांना आपण इथं काय करतो, प्रत्येक जाळीमध्ये 100 पिल्लं अशा प्रकारे टाकतो, आणि हा 200 वॅटचा बल्ब त्यांना उभ्यासाठी असते. आणि म्हणजे एक ह्यामध्ये किती पिल्ले आहेत? 100 पिल्ले आहेत, आणि खाद्याची पाण्याची व्यवस्था असते. आणि 15 दिवसाची पिल्लं झाली ना, मग आपण आता बाहेर बघितले ना, तसे आपण बाहेर सोडून देत असतो मोकळ्या हवेला. म्हणजे हे जे तुम्ही गोल बनवलेलं आहे ब्रूडिंग साठी, या प्रत्येक कप्प्यामध्ये 100 पिल्ले सोडलेले. बरं, हे किती दिवस यामध्ये ठेवायचे? त्याच्यामध्ये आपण 15 दिवस ठेवतो. 15 दिवस. 15 दिवसाच्या नंतर बाहेर, जसे की आता मोकळे सोडलेले. बरं, आता सध्या यामध्ये किती पिल्ले आहेत सगळे? याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 700 पिल्ले आहेत मला. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर असं गोल बनवलेलं आहे ब्रूडिंग साठी, जे की छोटे पिल्ले त्यांना ऊब जास्त लागते. इथं बल्ब वगैरे लावलेला आहे, आणि त्या बल्बाच्या प्रकाशामध्ये खाली जर तुम्ही बघितलं 100 पिल्लांचा सेटअप आहे. इथं जर बघितलं तर अशा प्रकारे 7 कप्पे येतं, आणि 7 कप्प्यामध्ये जवळपास 700 पिल्ले आहेत. आणि बाहेर जर बघितलं तुम्ही 2 ते 2,500 पिल्ल्याचा त्यांचा बाहेर मुक्त संचारमध्ये वावर करताना दिसत आहे. तर अशा पद्धतीने यांचं गावरान कोंबडी पालन आहे. मित्रांनो, आता आम्ही तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे पिल्ले कशा पद्धतीने यांच्याकडे आहेत, कशा पद्धतीने इकडे व्यवस्थापन केलं जातं, पिल्ले कसे बुकिंग करायचे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्या नंबर त्यांचं संपूर्ण पिल्लाचं व्यवस्थापन बघितलं, पिल्ले त्यांनी कसे तयार केले काय. आणि इकडे जर बघितलं तर यांचं कोंबड्याचं मुक्त संचार मध्ये इकडे कोंबड्याचं सेक्शन आहे. पूर्ण जर बघितलं तर 1/2 एकर मध्ये कंपाऊंड जाळी मारलेली, इथं थोडेफार शेवग्याचे झाड आहेत. इकडे पाठीमागे जर तुम्ही बघितलं, एक महत्वाचा विषय आहे, सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इथं जर बघितलं मस्त पॉवर लावलेला इथं, ह्या कोंबड्यांना थंडावा भेटावा, कुठंतरी उन्हाळा म्हणजे उन्हापासून बचाव व्हावा यासाठी इथं असं व्यवस्थापन केलेलं आहे. आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर जुन्या पद्धतीने जसे गोटे होते वरती बांबूचं पूर्णपणे आच्छादन दिलेलं आहे, आणि तशा पद्धतीने इकडे शेड केलेलं आहे. इकडे तर त्यांच्या ज्या कोंबड्या आहेत, आपण ज्या कोंबड्यापासून त्यांनी पिल्ले तयार केलेत ते कोंबड्याचं इकडे व्यवस्थापन दिसतंय.
गावरान कोंबड्यांना कसं शेटअप, याचं उत्तम उदाहरण म्हणजे मल्हार पोल्ट्री फार्म. हे जर बघितलं तुम्ही कसा शेटअप बनवलेला आहे, मस्त बांबू वगैरे बांधलेले. आणि इकडे पाठीमागे जर बघितलं तर इकडे त्यांचा डब्याचा शेटअप तुम्हाला दिसतोय. पूर्णपणे तुम्ही इकडे पहा, डबे कशा पद्धतीने त्यांनी बसवलेले असतील. काय आपले पक्षी तर काय असं मुक्त संचारमध्ये बाहेर असतील, पण अंडे देण्यासाठी आपण त्यांना ही स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे डब्याची. आणि इकडेच आपण हे काय केलेलं आहे, खुडूक कोंबड्या आपले, जिथून आपण काय करतो पिल्ल काढतो कोंबडी खालून. हे बघा आपल्या खुडूक कोंबड्या बसलेल्या आहेत. हे बघा पहा शेतकरी मित्रांनो, पूर्ण लाईव्ह आपण पाहतो त्यांच्या फार्मवरती कशा पद्धतीने खुडूक कोंबड्या त्यांनी बसवलेल्या आहेत. तिथं जर बघितलं तर कशा पद्धतीने त्यांनी अंडे वगैरे ठेवलेले हे पहा मित्रांनो, लाईव्ह पाहतोय आपण कशा पद्धतीने त्यांनी इथं पिल्ल वगैरे तयार केलेले. संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसतंय, तुम्ही पहा. इकडे जर बघितलं संपूर्ण त्यांच्या फार्मवरती सेटअप कशा पद्धतीने डब्यामध्ये त्यांनी कोंबड्या बसवलेल्या आहेत. पहा, प्रत्येक डब्यामध्ये जर आपण चेक केलं तर प्रत्येक डब्यामध्ये त्यांनी कोंबडी बसवलेली आहे. पहा, असं लाईव्ह आपण कधी कुठल्या फार्मवरती पाहत नाही. ते दृश्य आपल्याला इथं पाहायला भेटतंय कशा पद्धतीने त्यांनी इथं अंड्यावरती कोंबड्या बसवलेल्या आहेत. तिथं जर बघितलं काही कोंबड्या आता म्हणजे संध्याकाळचा थोडा टाइम आहे, बाहेर खाण्यासाठी सोडलेल्या आहेत. आणि इकडे जर बघितलं तर संपूर्ण डब्यामध्ये तुम्हाला अंडी दिसत आहेत आणि कोंबडी दिसते. पहा, बोलो तर बघा हे कसं असतंय, खुडूक कोंबडी म्हणजे कसं, आपण जर तिला उठवायचा प्रयत्न केला ना तरी पण ती काय करते, परत जाऊन अंड्यावर बसते. आणि ही अशा प्रकारे 21 दिवसामध्ये काय करते, पूर्णपणे आपण 21, 18, 17 अशा प्रमाणे अंडे टाकतो एका कोंबडी खाली. आणि पूर्णपणे काय होते 17, 15, 14 अशा प्रकारे पिल्लांची क्वांटिटी निघते. आणि हेच पिल्ल आपण इथले उचलतो आणि तिकडे ब्रुडिंग साठी नेत असतो. शेतकरी मित्रांनो, हे तर आपण पिल्ल्याची माहिती पाहतो, पण त्यांचं फार्म बघा कशा पद्धतीने आहे. गावरान कशा पद्धतीने असलं पाहिजे, गावरांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने असलं पाहिजे. इकडे जर तुम्ही बघितलं, तुम्हाला अशा कोंबड्या आता संध्याकाळचा थोडा टायमिंग होत आलेला आहे, तर आपापल्या जागेवरती अशा बसलेल्या तुम्हाला कोंबड्या दिसतात. इकडे जर बघितलं पहा, आणि संपूर्ण फार्म हा नॅचरल पद्धतीने बनवलेला आहे. खाली जर बघितलं तुम्ही तूस वगैरे संपूर्ण व्यवस्थापन जसं गावरानला पाहिजे तशाच पद्धतीने इथं केलेलं आहे. आणि आपण पाहतो विशेष म्हणजे त्यांचं गावरान कोंबड्यांचं जे पिल्ले तयार केले जातात कशा पद्धतीने इथं तुम्हाला डब्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अशी कोंबडी बसलेली दिसते आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी अंडे ठेवलेले आहेत. हे संपूर्ण फार्म जर बघितलं तर अर्धा एकर मधलं हे फार्म आहे. आणि अर्धा एकर मधल्या या फार्म मध्ये कसं व्यवस्थापन चालतं संपूर्ण माहिती ताईंनी सांगितलेली आहे. आणि आपण पाहितलं इकडं गावरान कोंबड्यांना कसं मुक्त संचारमध्ये व्यवस्थापन असलं पाहिजे. इकडे जर तुम्ही बघितलं तुम्हाला दिसतंय की साईडला जवळपास एक 10 फुटाची जाळी त्यांनी लावलेली आहे. आणि इकडे बघितलं तर पाण्याचं व्यवस्थापन इथं जर बघितलं की जसं आपल्या घरी फिल्टर लावलेलं असतं तशाच पद्धतीने यांनी कोंबड्यांना पाणी पिण्यासाठी असं फिल्टर लावलेलं मित्रांनो. हे पहा, तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये. असं व्यवस्थापन जर तुम्हाला करायचं असेल, गावरान कोंबडी पालनामध्ये जर काम करायचं असेल, नक्कीच या गावरान कोंबडी पालन फार्मला तुम्ही व्हिजिट करा. आणि इकडे जर बघितलं तर गावरान कोंबडे तुम्हाला दिसत आहेत कशा पद्धतीने आहेत. आणि पलीकडे जर बघितलं तर तुम्हाला दिसतंय की शेतामधला आपला उरलेला जो कांदा आहे, शेतकऱ्यांच्या घरी कुठलंही खाद्य असतं जे की वेस्टेज जातं, मग ते वेस्टेज खाद्य आपलं जाऊ नये म्हणून असा व्यवसाय आपण केला पाहिजे. इकडे जर बघितलं पहा कशा पद्धतीने आवडीने कोंबड्या हे कांदे खाताना तुम्हाला दिसत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावरान कोंबडी पालनामध्ये खाद्याचा खर्च हा 50% बचत करू शकता. आणि अजून एक महत्वाचा विषय आहे, इथं जर बघितलं शेवग्याची झाडाची लागवड केलेली आहे, ज्यामध्ये शेवग्याचा पाला जो आहे कोंबड्यांसाठी उपयुक्त असा आहे. आणि शेंगा पण तुम्हाला तितकाच नफा देऊ शकतात. तुम्ही गावरान कोंबडी पालन हे बागामध्ये करू शकता किंवा तुमच्या घराजवळ काही जागा शिल्लक असेल त्या जाग्यामध्ये पण करू शकता. अशा पद्धतीने हे गावरान कोंबडी पालनचं फार्म आपण पाहत आहोत. तरी मित्रांनो, आपण संपूर्ण फार्मची माहिती पाहितली, पिल्लाविषयी माहिती पाहितली, यांचं फार्म कसं आहे, इथं व्यवस्थापन कसं आहे, कशा पद्धतीने गावरान कोंबडी पालनामध्ये तुम्ही उतरलं पाहिजे, कसं कामकाज केलं पाहिजे, संपूर्ण माहिती पाहितलेली. आणि कोणाला समजा गावरान कोंबडी पालनामध्ये कामकाज करायचंय, गावरान कोंबडी पालन नवीन सुरुवात करायची, इथं जर बघितलं मुक्त संचारमध्ये फिरताना तुम्हाला 2,500 ते 3,000 गावरान पक्षी दिसत आहेत.
तुम्ही शक्यतो बीड जिल्ह्यामधील असतात आणि धामणगाव गावामध्ये मल्हार पोल्ट्री फार्म नावाने यांचं गावरान कोंबडी पालन आहे. स्क्रीनवरती त्यांचा ऍड्रेस आहे, फार्मचं नाव आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर इथं या, पिल्ले बघा आणि पिल्ले बघितल्याच्या नंतर खरेदी करा. आणि तुम्हाला काही अडचणी भविष्यात जर आल्या तर त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहा. तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर आवडला असेल, ज्यांना कोंबडी पालन करायचं आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत किंवा नवयुवकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाईक करा. चला भेटूया मित्रांनो अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.